नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल जो आपण व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये काही चुका झालेल्या आहे त्याबद्दल क्षमस्व. होत असतात कधी-कधी, सगळ्यांकडूनच चुका होतात. ठीक आहे, तर काही छोट्या-छोट्या चुका झालेल्या आहेत त्या तुम्ही प्लीज दुरुस्त करून घ्या. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 60मध्ये इथे बघा, इथे ॲक्च्युली मला इथे -915 लिहायला पाहिजे होतं. ठीक आहे, इथे काय लिहायला पाहिजे होतं, फक्त 9.15 लिहिलेलं आहे, हे मायनस पाहिजे है ना, तरच ते -9 आणि -9 आणि -10च्या मध्ये लाय करणार ती नंबर. ठीक आहे, चला नेक्स्ट जे आहे ते बघा, क्वेश्चन नंबर 62मध्ये परत एक चूक झालेली आहे. इथे काय केलेलं आहे मी की इथे बघा 2चा 1 कॉईन आणि 5चा 1 कॉईन है ना, एक कॉईन घ्यायचा 1 × 5 करायला पाहिजे होतं, तर इथे मी 1 + 5 केलेलं आहे. इथं 1 × साईन आहे. ठीक आहे, 1 × 5 तरच ते 7 होणार ना. 2 × 1 म्हणजे 2 आणि 1 × 5 म्हणजे 5. 2 + 5 = 7 होणार. इथे मी जर प्लस केलं तर काय होणार, 2 × 1 2 होणार, प्लस 1 × 1 + 5 लिहिलं होतं तर 6 होणार, 6 + 2 8 होऊन जाणार. तर ते चुकतं याच्यात. ठीक आहे, तर इथे एक चूक झालेली आहे. अजून एक पुढची एक चूक अजून आहे. 3 चुका झालेल्या आहेत कालच्या एकदमच एका व्हिडिओमध्ये. ठीक आहे, ते कसं आहे, आता व्हिडिओ बनवताना जर आपण कुठल्या पर्सनल काही प्रॉब्लेम असेल, काही टेन्शन असेल तर होऊन जाते तसं. ठीक आहे, इथे पण बघा काय झालं आहे, इथे मी इथे आर कॉमन काढलेलं आहे. ठीक आहे ना, इथे आपण आर कॉमन काढलं आहे, हे आर आणि हे आर कॉमन काढलं आहे. ठीक आहे ना, आर कॉमन काढल्यावर इथं काय राहायला पाहिजे, 22/7 प्लस इथे 2 असायला पाहिजे. ठीक आहे ना, तरच तर हे कॅल्क्युलेशन बरोबर होणार ना. मी कॅल्क्युलेशन करताना तर याला 2 कन्सिडर केलं, पण लिहिताना मी 1 लिहून टाकलं. आणि बघा माझं लक्ष कुठे होतं देव जाणो, मला ते दिसलंसुद्धा नाही. मग मी परत जेव्हा व्हिडिओ बघत होतो, माझा व्हिडिओ एकदा चेक करत असतो, तर त्याच्यामध्ये दिसलं मला की हे सगळ्या चुका झालेल्या आहेत म्हणून. ठीक आहे, तर अशा प्रकारे ह्या 3 चुका होत्या आणि हे तिन्ही चुका प्लीज दुरुस्त करून घ्या. आणि मी प्रयत्न करेल की अशा छोट्या मोठ्या, याला सिली मिस्टेक्स म्हणतात. ठीक आहे ना, हे सिली मिस्टेक्स कशामुळे होतात, ॲबसेंट माइंड. जेव्हा मी शिकवत होतो तेव्हा माझं लक्ष दुसरीकडे गेलं होतं, है की नाही. मला ॲक्च्युली मी सध्या भरपूर मला प्रत्येकालाच असतो पर्सनल टेन्शन आपले. ठीक आहे ना, तर त्याच्यामुळे काय होते, थोडंसं माइंड डायवर्ट होऊन जातो. शिकवता डोक्यात दुसरं काहीतरी येऊन जाते अचानक, आणि इथे आपण बोलतो काही आणि लिहून काहीतरी टाकतो इथं. ठीक आहे ना, तर थोडं माफ करा ह्या चुका झाल्याबद्दल. ठीक आहे, आणि चुका दुरुस्त करून घ्या. धन्यवाद.